मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. धडा 6वा, महिला आणि अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळातही स्त्रियांचे योगदान सर्वच क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण आहे. त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. तसेच स्त्रियांच्या आणि अन्य दुर्बल घटकांच्या संदर्भातील कायद्यांचा अभ्यास करणार आहोत. भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीचा अभ्यास करताना असे लक्षात येते की त्यांच्या अनेक समस्यांचे मूळ पुरुषांच्या मानसिकतेत दडलेले आहे. आज आपण 21व्या शतकात आलो तरी या पुरुषी मानसिकतेतून आपली सुटका झालेली नाही. महात्मा गांधीजींच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवून सुरू झालेल्या भूदान चळवळीत विनोबांनी स्त्री शक्तीचा उपयोग केला. स्त्री कार्यकर्त्या भारतभर भूदानाचा विचार घेऊन गेल्या. निजामशाही आणि सरंजामी व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तेलंगणातील शेतकऱ्यांच्या मुक्तीलढ्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. हा भाग वेठबिगार मुक्त झाल्याने स्त्रियांची या संकटातून मुक्तता झाली. स्त्री शक्तीचा आविष्कार. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रियांनी 1972 मध्ये महाराष्ट्रात आपली संघटित ताकद दाखवून दिली. समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. ऐन दिवाळीत तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या. रॉकेल महाग झाले होते. यामुळे महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले. या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला समजला. चिपको आंदोलन. स्त्री शक्तीचा विधायक आविष्कार 1973च्या चिपको आंदोलनात सुद्धा दिसून आला. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. या विरोधात चंडीप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले. स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला चिपको आंदोलन म्हणतात. आंदोलनाला स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या परिसरात कृषी अर्थव्यवस्थेत महिलांचा व्यापक सहभाग होता. गौरा देवी या कार्यकर्तीने स्त्रियांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांना सुदेशा देवी, बचनी देवी यांची मदत मिळाली. मद्यपान विरोधी आंदोलन. 1992 मध्ये आंध्र प्रदेशात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली. पुढे त्याला विविध राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. मद्यपानाच्या व्यसनामुळे घरातील कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावल्यास घरातील अन्य सदस्यांवर संकट ओढवते. याचा सर्वाधिक फटका स्त्रियांना बसतो. दारूमुळे दुःख, दैन्य यांचा सामना करावा लागतो. या आंदोलनाला आंध्र प्रदेशातील अरक विरोधी आंदोलन उपयोगी पडले. आंध्र प्रदेशात सरकारी धोरणांमुळे अरक म्हणजेच स्थानिक दारू या विक्रेत्यांनी गावोगावी दुकाने उघडली. गावोगावची गरीब कष्टकरी जनता दारूच्या आहारी गेली. अशातच राज्यात साक्षरता कार्यक्रम खेड्यापाड्यात राबवला जात होता. या कार्यक्रमात सीतामा कथा, सीतेची गोष्ट सांगितली जायची. सीता गावकऱ्यात जागृती निर्माण करून दारूला कशी अटकाव करते हे या कथेत सांगितले होते. 1992 मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर या जिल्ह्यातील दुबागुंटा गावात 3 तरुण दारूच्या नशेत एका तळ्यात बुडून मरण पावले. या घटनेच्या निमित्ताने गावातील महिला एकत्र आल्या. त्यांनी अरक विक्रीचे दुकान बंद पाडले. ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रात छापून येताच गावोगावी तिचा परिणाम झाला. राज्यभर आंदोलन पसरल्याने सरकारने दारू विक्री विरोधात कडक धोरण स्वीकारले. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले होते. शांतता, विकास आणि स्त्री-पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री होती. भारत सरकारने 1975 मध्ये डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. स्त्रियांचे सामाजिक स्थान, त्यांचा दर्जा, स्त्रियांसंदर्भातील घटनात्मक तरतुदींचे परिणाम, तसेच स्त्रियांचे शिक्षण आणि त्याची टक्केवारी, शिक्षणामुळे त्यांचा झालेला विकास, नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या अडचणी, स्त्रियांची रोजगारासंदर्भातील वर्तमान परिस्थिती,
त्यांचे वेतन, स्त्री पुरुष प्रमाण, जन्ममृत्यू दर, स्त्रियांची भूमिका अशा सर्वकष मुद्द्यांच्या आधारे पाहणी करण्यात आली. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून महाराष्ट्रात 1975 मध्ये स्त्री मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली. सर्वच क्षेत्रातील स्त्रियांचा या परिषदेत सहभाग होता. 1978 मध्ये समितीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद या असमान घटकांच्या विरोधात संघर्ष छेडण्याचे धोरण ठरले. यातूनच स्त्री मुक्तीची ललकारी हा गीता संग्रह ज्योती म्हापसेकर यांचे मुलगी झाली हो हे पथनाट्य, प्रेरक ललकारी हे मुखपत्र असे उपक्रम सुरू झाले. 1977 मध्ये सौदामिनी राव स्थापित पुण्यातील स्त्रीमुक्ती आंदोलन समिती बायजा हे द्वैमासिक, औरंगाबादमध्ये स्त्री उवाच, मैत्रीण, स्त्री अन्याय विरोधी मंच, कोल्हापूरमध्ये महिला दक्षता समिती, नाशिकमध्ये महिला हक्क, लातूरमधील नारी प्रबोधन मंच असे गट तयार झाले. महाराष्ट्रभर हुंडा विरोधी संरक्षण समित्या स्थापन झाल्या. धुळे शहरात स्त्री अत्याचाराविरोधी परिषद आयोजित करण्यात आली होती. विद्या बाळ यांची नारी समता मंच आणि मिळून साऱ्याजणी ही नियतकालिके, समाजवादी महिला सभा, क्रांतिकारी महिला संघटना यांचेही कार्य स्त्री प्रश्नांच्या संदर्भात महत्त्वाचे ठरले. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेने स्त्री सबलीकरण करण्यास मदत केली. प्रमिला दंडवते यांनी दिल्लीत 1976 मध्ये महिला दक्षता समिती स्थापली. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यातून या समितीच्या शाखा निघाल्या. कम्युनिस्ट पक्षाने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना 1980 मध्ये स्थापन केली. या संघटनेच्या शाखा भारतभर काढण्याचे प्रयत्न केले गेले. संघटनेने हुंडा, स्त्री भ्रूण हत्या, कौटुंबिक अत्याचार या प्रश्नांवर संघर्ष छेडला. विविध पातळ्यांवर स्त्री प्रश्नांवर संशोधन सुरू झाले. भारतातील पहिले महिला विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे स्त्री अभ्यास केंद्रे स्थापण्यात आली. आलोचना व दृष्टी या केंद्रांनी सुद्धा या प्रश्नी महत्त्वाची भूमिका बजावली. स्त्रियांच्या संदर्भातील कायदे 1952च्या कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले. वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्यात आला. स्त्रीधनावर तिचा अधिकार निर्माण झाला. बहुपत्नीत्व संपुष्टात येऊन पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला. पुढच्या दशकभरात स्त्रियांच्या संदर्भात एक पाऊल पुढे टाकणारा कायदा झाला. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961. या अन्वये हुंडा घेणे अथवा मागणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात आला. हुंडा प्रथेचे निर्मूलन करून सामाजिक चळवळीला प्रोत्साहन देण्यात आले. या कायद्यामुळे हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेमुळे स्त्रियांना होणारा त्रास कमी झाला. त्यापुढे स्त्रियांना बाळंतपणाची सुट्टी मिळवून देणारा प्रसूती सुविधा अधिनियम मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने स्त्रियांना बाळंतपणासाठी रजा मिळण्याचा अधिकार मिळाला. हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती. भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रातून स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू, धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू अशा बातम्या येत. याच्या खोलवरच्या चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले होते. पोलीस प्रशासन, न्यायव्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या. यातून जागृती घडली. यामुळे 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा अस्तित्वात आला. 1988 मध्ये 2209 स्त्रिया, 1990 मध्ये 4835, 1993 मध्ये 5377 स्त्रिया हुंडाबळी ठरल्या. या आकडेवारीवरून आपणास या प्रश्नाची तीव्रता लक्षात येईल. कौटुंबिक न्यायालय 1984 विवाहासंदर्भातील वाद, सांसारिक समस्या आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न, पोटगी, एकल पालकत्व,
विभक्त राहणे, अपत्यांचे संगोपन आणि मालकी अशा कुटुंब व्यवस्थेशी निगडीत वादाची सोडवणूक करण्यासाठी कौटुंबिक न्यायालये स्थापण्यात आली. या न्यायालयात साक्षी, पुरावे तपासण्यापेक्षा सामंजस्य आणि वकिलांऐवजी समुपदेशकांना प्राधान्य देण्यात आले. प्रकरणे वेगाने पण न्याय्य पद्धतीने सोडवण्यावर भर देण्यात आला. पोटगीबाबतचा खटला 1985. एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला दरमहा ठराविक रक्कम नवऱ्याने देणे याला पोटगी असे म्हणतात. सर्वोच्च न्यायालयात मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो बेगम या खटल्यात शाहबानो यास पोटगी मागण्याचा अधिकार आहे असा निर्णय न्यायालयाने दिला. मात्र धार्मिक संघटनांनी याविरुद्ध गदारोळ निर्माण केला. परिणामतः संसदेत मुस्लिम वुमेन ॲक्ट प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डिव्होर्स संमत झाला. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सती प्रतिबंधक कायदा 4 सप्टेंबर 1987 रोजी राजस्थानातील देवरा गावात रूपकुंवर नावाची विवाहिता सती गेली. ती स्वेच्छेने सती गेली नाही. तिला सती जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. तिचे सती जाणे, सती प्रथेचे उदात्तीकरण करणे या सर्वच गोष्टी बेकायदेशीर होत्या. मीना मेनन, गीता सेधू, सुजाता आनंदन, अनु जोसेफ, कल्पना शर्मा या स्त्री मुक्तिवादी कार्यकर्त्या आणि पत्रकार यांनी या प्रकरणी सत्यशोधन केले. सरकारने 1988 मध्ये कडक तरतुदी करून सती प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला. मानव अधिकार संरक्षण कायदा स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून 1993 मध्ये हा कायदा करण्यात आला. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली. त्याच धर्तीवर काही राज्यांमध्ये राज्य मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आले. या कायद्यानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया आणि सुरक्षित कार्यस्थळ अशा विविध गोष्टींवर कायद्याने प्रभावी भूमिका बजावून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली. महिलांसाठी आरक्षण 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये 1/3 जागा स्त्रियांसाठी राखून ठेवल्या आहेत. सरपंच, अध्यक्ष, नगराध्यक्ष, महापौर या पदांसाठीही 1/3 पदे स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. देशातील महाराष्ट्रासह अन्य 15 राज्यात महिलांसाठी 50% आरक्षण देण्यात आले आहे. या तरतुदींमुळे महिलांमध्ये कारभारात सहभाग घेण्याची संधी मिळते. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समतेची तत्त्वे स्वीकारली. त्यामुळे मतदानासारखा महत्त्वाचा राजकीय हक्क स्त्रियांना मिळाला. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या. सती, हुंडा, बहुपत्नीत्व यांसारख्या दुष्ट प्रथांवर कायद्याने बंदी घातली. स्त्रियांचा घटस्फोटाचा अधिकार मान्य करण्यात आला. त्यांना मालमत्तेतही कायदेशीर वाटा दिला गेला. राजकीय सत्तेत स्त्रियांना न्याय्य वाटा देण्याच्या हेतूने स्थानिक शासन संस्थांमध्ये काही जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व तरतुदींमुळे आज आपल्याला असे दिसते की स्त्रिया शिक्षण घेऊन अर्थार्जन करू लागल्या आहेत. स्त्री मुक्तीच्या विचाराने स्त्रियांना आत्मभान येत आहे. शिक्षण, अर्थार्जन, प्रशासन, राजकारण या सर्व क्षेत्रात स्त्रिया हिरिरीने भाग घेऊ लागल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का? सुचिता कृपलानी, उत्तर प्रदेश; नंदिनी सतपथी, ओडिशा; जयललिता, तमिळनाडू; मायावती, उत्तर प्रदेश; वसुंधरा राजे, राजस्थान; ममता बॅनर्जी, पश्चिम बंगाल; राबडी देवी, बिहार; आनंदीबेन पटेल, गुजरात; शीला दीक्षित, दिल्ली; मेहबूबा मुफ्ती सईद, काश्मीर; उमा भारती, मध्य प्रदेश; राजेंद्र कौर भट्टल, पंजाब; सुषमा स्वराज, दिल्ली; शशिकला काकोडकर, गोवा; सईदा अनवर तैमूर, आसाम; जानकी रामचंद्रन, तमिळनाडू या महिलांनी मुख्यमंत्री म्हणून आपापल्या राज्याचे नेतृत्व केले. न्यूयॉर्क शहरात 8 मार्च 1857 रोजी एक मोर्चा निघाला. कामाचे तास कमी करावे, योग्य मोबदला मिळावा,
पाळणाघरे असावीत इत्यादी मागण्यांसाठी निघालेला हा कामकरी महिलांचा पहिलाच मोर्चा होता. याच मागण्यांसाठी 8 मार्च 1909 रोजी महिलांनी संप केला. परिणामी डेन्मार्कला झालेल्या वुमेन सोशलिस्ट इंटरनॅशनलच्या बैठकीत हा महिलांच्या लढ्याचा दिवस म्हणून जाहीर झाला. 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे झाले. तर 1977 मध्ये तत्कालीन संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ठराव देऊन 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अनुसूचित जाती. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला. त्याला अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. संविधानाच्या 17व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला. या अनुसूचित जातींमध्ये सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणा लक्षात घेऊन त्यांचा विकास साधता यावा म्हणून त्यांना शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले. अनुसूचित जमाती. अनुसूचित जातींप्रमाणेच देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाचेही काही प्रश्न आहेत. आधुनिक सुधारणांपासून दूर राहिल्यामुळे त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती मागासलेली आहे. अलीकडे आदिवासी जमातींच्या परिस्थितीत सुधारणा होत असली तरीही जंगल उत्पादने व शेतीशिवाय त्यांना उपजीविकेचे अन्य साधन नाही. शेती करण्याची आधुनिक अवजारे त्यांच्यापर्यंत पोहोचली नाहीत. त्यामुळे शेतीतून त्यांना मिळणारे उत्पन्न अत्यल्प असते. शिवाय त्यांची शेती डोंगरमाथ्यावर असते. ती सुपीक नसते. निकृष्ट व अपुऱ्या आहारामुळे त्यांचे पोषण व्यवस्थित होत नाही. दुर्गम भागातील आदिवासींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळणे कठीण जाते. यासाठी आदिवासी जमातींना विशेष संरक्षण देण्याची गरज आहे. भारतीय संविधानात आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणून गणले आहे. त्यांना कायदेमंडळ, शिक्षण, सरकारी सेवा इत्यादी क्षेत्रात प्रतिनिधित्व देण्यात आले. भटक्या व विमुक्त जाती जमाती. उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरत राहणाऱ्या जाती जमातींच्या भटक्या जमाती या गटात प्रवेश होतो. पशुपालन आणि अन्य स्वरूपाचे व्यवसाय करून हे गट आपली उपजीविका करतात. ब्रिटिशांनी यातील काही जमातींवर गुन्हेगारी जमाती असा शिक्का मारला. ब्रिटिशांनी 1871 सालच्या गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या जमातींपैकी प्रमुख गटांचा गुन्हेगारी जमाती म्हणून उल्लेख करण्यात आला आणि त्यांचे व्यवसाय व हालचाली यांवर निर्बंध घालण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात हा अन्यायकारक कायदा रद्द करण्यात आला. या जमातींवरील बंधने उठवण्यात आली. अशा जमातींचा समावेश विमुक्त जमाती या गटात करण्यात आला. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी शासनामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शैक्षणिक संस्था आणि शासकीय क्षेत्रात या जमातींनी प्रतिनिधित्व देण्यात आले. अल्पसंख्याक. एखाद्या समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिक दृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींचा समूह होय. आपल्या देशात विविध धर्म, पंथ आणि भाषा असल्यामुळे भारतात सांस्कृतिक विविधता आहे. सांस्कृतिक परंपराही वेगवेगळ्या आहेत. या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात यासाठी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास करता यावा यासाठी संविधानाने नागरिकांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क दिले आहेत. अल्पसंख्य असलेल्या गटांना आपापली भाषा, संस्कृती, परंपरा यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा हक्क आहे. त्यासाठी स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा त्यांना हक्क आहे. त्यांची प्रगती साधण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात. पुढील पाठात आपण भारताने स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी माहिती घेणार आहोत. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.